उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेतली। जवळपास 1.5 तास दोघांमध्ये चर्चा झाली आणि या बैठकीत काय ठरलंय, अचानक कोणती चर्चा झाली, पाहूया। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांमध्ये विधानसभेत जागा वाटप आणि समन्वयावरून ज्या टीका टिप्पणी झाल्या, त्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवारांच्या भेटीसाठी आले। मवियाच्या पुढील वाटचालीवर ठाकरे पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे। विधिमंडळात मविया कशा पद्धतीने एकत्र काम करणार यावर चर्चा झाली। विरोधी पक्षनेत्यावर तिन्ही पक्ष एकत्र दावा करणार, त्यासाठी चेहरा ठरवला जाणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढायच्या यावरही चर्चा झाली। तिन्ही पक्षांशी चर्चा करून संयुक्त बैठक घेण्यासंदर्भात चर्चा झाली। विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट झाली आणि तात्काळ महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठकही ठरली। उद्या संध्याकाळी महाविकास आघाडीची बैठक असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणालेत। मला आता जयंत पाटलांचा फोन आला, मी मुंबईत नसल्यामुळे त्या मीटिंगला जाऊ शकलो नाही। उद्या आम्ही संध्याकाळी मीटिंगमध्ये आमची तिघांची मीटिंग होणार आहे आणि त्याच्यामध्ये विधिमंडळाच्या समित्यांचे असतील नावं आणि या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी चर्चा होणार आहे। त्यामुळे हे जे काही वावडे उठवले जातात की महाविकास आघाडीमध्ये सगळे प्रॉब्लेम आहेत, कुठलेही प्रॉब्लेम नाहीत। उद्या संध्याकाळी आम्ही मुंबईमध्ये तिघे जण बसू। आठवड्याभराआधीच संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत समन्वय नसल्याचं सांगत महापालिका ठाकरेंची शिवसेना स्वतंत्र लढणार असं म्हटलं होतं। मात्र आता महाविकास आघाडी ठणठणीत असून संवाद सुरू झाल्याचं राऊतांचं म्हणणं आहे। महाविकास आघाडी ठणठणीत आहे, काय चिंता करू नका। लोकसभेला आम्ही एकत्र लढलो, विधानसभेला एकत्र लढलो, काही चुका झाल्या असतील त्या भविष्यात दुरुस्त करू। आमच्यामध्ये संवाद राहिला पाहिजे, तो संवाद सुरू झालेला आहे आणि हे एक सकारात्मक लक्षण आहे। मी आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे, महाविकास आघाडी निर्माण झाली विधानसभेसाठी आणि इंडिया आघाडी निर्माण झाली लोकसभेसाठी। स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी अशी कोणती आघाडी अद्याप निर्माण झालेली नाही। नाही, या चर्चेला काही आता अर्थ नाही आहे, कारण मी यापूर्वीच सांगितलं की स्वार्थाकरता, सत्तेकरता आणि स्वतःच्या महत्त्वाकांक्षेकरता जी आघाडी होती ती कधीच टिकत नाही। कारण स्वार्थ निघून झाला, स्वार्थ साध्य झाला, सत्ता निघून गेली, महत्त्वाकांक्षा पुढे दिसत नाही आहे, अपुरी राहिली किंवा पूर्ण होईल असे काही पुढे चित्र दिसत नाही। अशा वेळी ती आघाडी राहतच नाही, ती आघाडी बिघाडीच होते, त्याचा प्रत्यय तुम्हाला दिसून येतो। येत्या 3 महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, पण मुंबईसारख्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सूर स्वतंत्र लढण्यावर आहे। त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून कशा प्रकारे पुढे जाता येईल त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न बैठकीत होईल। दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।